हॅलो एव्हरीवन, बोर्डाचा अभ्यास कसा चालू आहे? आणि या बोर्डाच्या एक्झाम मध्ये मॅथ्स मध्ये सगळ्यात अवघड वाटणारा चॅप्टर कुठला आहे? ट्रिग्नोमेट्री, करेक्ट? बट डोंट वरी, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ट्रिग्नोमेट्रीचे सगळे पीवायक्यूज, ज्याच्यामध्ये आपण सगळ्या प्रकारचे टाइप्सचे सगळे क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत. आणि मी गॅरंटी देते की याच्या बाहेर एकही क्वेश्चन तुम्हाला बोर्डाच्या एक्झाम मध्ये दिसणार नाही. टू द पॉइंट असा हा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की बघा आणि कॉमेंट सेक्शन मध्येही सांगा की व्हिडिओ कसा वाटला. सुरू करूयात. पहिला क्वेश्चन हे आहे ते 2 मार्कांचे क्वेश्चन्स आहेत. लक्षात घ्या, हे सगळे पीवायक्यूज आहेत. याच्यामध्ये मी मॅक्सिमम प्रयत्न केलेला आहे की तुमचे सगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स कव्हर होतील. इफ sin θ इज इक्वल टू 11/61 फाइंड cos θ युजिंग आयडेंटिटी. स्पेसिफिक त्यांनी मेन्शन केलेलं आहे की आयडेंटिटीज वापरा. आता sin θ दिलेला आहे. sin θ इज इक्वल टू 11/61. वी हॅव टू फाइंड cos θ. करेक्ट? मग अशी आयडेंटिटी सांगा. तुमच्याकडे 3 स्टँडर्ड आयडेंटिटीज आहेत. sin स्क्वेअर θ प्लस cos स्क्वेअर θ इज इक्वल टू 1, 1 प्लस tan स्क्वेअर θ इज इक्वल टू sec स्क्वेअर θ आणि 1 प्लस cosec स्क्वेअर θ इज इक्वल टू cot स्क्वेअर θ. मग याच्यातली कुठली आयडेंटिटी आपल्याला वापरता येईल? पहिली, ज्याच्यामध्ये sin आणि cos आहे. सो बाय युजिंग आयडेंटिटी sin स्क्वेअर θ प्लस cos स्क्वेअर θ इज इक्वल टू 1. इथं लिहू शकता तुम्ही स्टँडर्ड आयडेंटिटी. आता काय करायचंय? सिम्पली इथं व्हॅल्यूज पुट करायचे. तर आपल्याला cos θ फाइंड करायचंय. तर मग इथे cos θ आपल्याला काय मिळेल? इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस sin स्क्वेअर θ. sin θ दिलेला आहे, sin स्क्वेअर θ शोधावा लागेल. करेक्ट? इथं साईडला तुम्ही शोधू शकता किंवा या एक्झाम मध्ये पण ऍज इट इज तुम्ही करू शकता. स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस sin θ काय आहे? 11/61 त्याचा स्क्वेअर येईल. आता 11 चा स्क्वेअर तर तुम्हाला डायरेक्टली माहिती आहे 121. पण 61 चा स्क्वेअर काय आहे? पटकन रफ मध्ये करा. 61 इंटू 61. 1 इंटू 1 6 प्लस 6 36. म्हणजे काय झालं? 1 2 7 3. 3721 झाला तुमचा 61 चा स्क्वेअर. मी इथं लिहिते 3721. पटकन कॅल्क्युलेशन करा. स्क्वेअर रूट ऑफ 3721 मायनस 121 डिवायडेड बाय 3721 इज इक्वल टू 3721 मधून 121 गेलं, काय राहिले? 3600 डिवायडेड बाय 3721 इज इक्वल टू 3600 चा स्क्वेअर रूट 60 आणि 3721 माहिती आहे 61 चा स्क्वेअर आहे डिवायडेड बाय 61 आलं. म्हणजेच तुमचा cos θ ची व्हॅल्यू आली 60 डिवायडेड बाय 61. ऑल राईट. नेक्स्ट क्वेश्चन. इफ cos θ इज इक्वल टू 3/5 फाइंड sin θ. सेम क्वेश्चन आहे, 2023 मध्ये विचारलेला आहे. अगेन यूज द सेम आयडेंटिटी. sin स्क्वेअर θ प्लस cos स्क्वेअर θ इज इक्वल टू 1. cos θ ची व्हॅल्यू दिलेली आहे. मग sin θ काय येईल? sin θ इज इक्वल टू 1 मायनस cos स्क्वेअर θ स्क्वेअर रूट ऑफ दिस इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस cos ची व्हॅल्यू दिलेली आहे 3/5 स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस 3 चा स्क्वेअर 9 डिवायडेड बाय 5 चा स्क्वेअर 25 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 25 मायनस 9 डिवायडेड बाय 25. म्हणजेच काय? sin θ इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 25 minus 9, 16, 16 divided by 25. Now what is square root of 16? 4. Square root of 25? 5. This is the value of sin θ. That is a 4/5. आता हाच प्रश्न आहे. हा इथं त्यांनी स्टँडर्ड आयडेंटिटी वगैरे काही मेन्शन नाही केलेले. तुम्ही ट्रिग्नोमेट्रिक रेशोज वापरून सुद्धा करू शकता. म्हणजे राईट अँगल ट्रायंगल मध्ये काय करायचंय तुम्हाला? सपोज हा जर राईट अँगल ट्रायंगल असेल तुमचा, cos θ 3/5 दिलेला आहे. आता cos θ काय असतो? cos इज इक्वल टू ऍडजसंट साइड डिवायडेड बाय हायपोटेन्यूज. म्हणजे हा तुम्ही 3k घेऊ शकता आणि 5k घेऊ शकता. म्हणजे ऍडजसंट साइड, हा जर θ असेल तर ऍडजसंट साइड झाली तुमची 3k आणि हायपोटेन्यूज झाला तुमचा 5k. याच्यावरून पायथागोरस वापरा. पायथागोरस वरून अपोजिट साइड फाइंड करा. ठीक आहे? अपोजिट साइड मिळाल्यानंतर मग अप्लाय sin θ इज इक्वल टू अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेन्यूज. या मेथडनी सुद्धा हा प्रश्न सोडवू शकता. पहिल्या प्रश्नामध्ये काय होतं? त्यांनी मेन्शन केलेलं होतं की यूज आयडेंटिटी, त्यामुळे असंच सोडवायला लागलं. या प्रश्नामध्ये तसं काही मेन्शन नाही केलेलं आहे, त्यामुळे या मेथडनी सुद्धा सोडवू शकता किंवा पायथागोरसनी सुद्धा तुम्ही सोडवू शकता. नेक्स्ट, हे सगळे 2 मार्कांचे क्वेश्चन्स आहेत. sin θ इज इक्वल टू 7/25 फाइंड cos θ आणि tan θ. आता हा प्रश्न मी नाही सोडवणार आहे. तर यूज आयडेंटिटी वापरून तुम्ही पहिल्यांदा cos θ फाइंड करा. sin स्क्वेअर θ प्लस cos स्क्वेअर θ इज इक्वल टू 1. याच्यावरून आता sin θ दिलेला आहे, cos θ फाइंड करा. ठीक आहे? cos आणि sin च्या 2 व्हॅल्यूज मिळाल्यानंतर आता tan कसं फाइंड करणार? tan θ इज इक्वल टू sin θ डिवायडेड बाय cos θ. या दोघांच्या व्हॅल्यूज आहेत. sin θ ची व्हॅल्यू आहे 7/25,
या आयडेंटिटीनुसार कॉस थिटाची काहीतरी व्हॅल्यू मिळेल ती इथे पुट करा. या दोघांचा रेशो घेतल्यानंतर तुम्हाला टॅन थिटाची व्हॅल्यू मिळून जाईल. तर असे सिंपल 2 मार्कांचे क्वेश्चन्स आहेत. पॅटर्न त्यांचं सेम आहे, सेम रिपीट होत आहेत की एका ट्रिग्नोमेट्रिक रेशोची व्हॅल्यू दिलेली आणि दुसरे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज फाइंड करायचे. आता हे साइन आणि कॉसचं झालं. त्यानंतर काही प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये सेक आणि टॅन सुद्धा आहे. मग आता इथे आयडेंटिटी कुठली वापरायची हे तुम्हाला कळायला हवं. इथं काय दिलंय, सेक थिटा इज इक्वल टू 25/7, फाइंड टॅन थिटा. मग आता तुम्हाला माहिती आहे की 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. करेक्ट, ही आयडेंटिटी तुम्हाला माहिती आहे. म्हणजेच टॅनची व्हॅल्यू काय झाली, टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. म्हणजेच टॅन थिटा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 इज इक्वल टू, आता सेकची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला 25/7 स्क्वेअर रूट ऑफ दिस. म्हणजेच काय येईल, स्क्वेअर रूट ऑफ 25 चा वर्ग 625 डिवायडेड बाय 49 मायनस 1. आता हे कॅल्क्युलेशन करा, सिंपल कॅल्क्युलेशन आहे. स्क्वेअर रूट ऑफ इज इक्वल टू 625 मायनस 49 डिवायडेड बाय 49. ठीक आहे, सिंपल कॅल्क्युलेशन आहे, करा. 15तून 9 गेले 6, 12तून 5 गेले 7, 6तून 1 गेला 5. 576 डिवायडेड बाय 49 स्क्वेअर रूट ऑफ दिस. आणि ही कशाची व्हॅल्यू आहे, टॅन थिटा. Therefore tan theta is equal to 570 square root of 576 24. 24 divided by square root of 49 7. This is your final answer. करेक्ट. तर अशा प्रकारे आयडेंटिटी वरती हे क्वेश्चन्स विचारलेले आहेत. त्यानंतर बघूयात, अ पर्सन इज स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 80 मीटर फ्रॉम अ चर्च. तर सपोज हे चर्च आहे, या चर्च पासून हा जो आहे तो 80 मीटर डिस्टन्स वरती उभा आहे. ओके, दिस इज अ पर्सन आणि हे आहे चर्च. लुकिंग ॲट इट्स टॉप द अँगल ऑफ इलेव्हेशन इज ऑफ 45 डिग्री. म्हणजे या चर्चच्या टॉपला बघतो आहे तो, ठीक आहे. आणि हा अँगल ऑफ इलेव्हेशन किती आहे, 45 डिग्री. दिस इज 45 डिग्री अँगल ऑफ इलेव्हेशन. फाइंड हाईट ऑफ द चर्च, म्हणजे ही हाईट आपल्याला शोधायची आहे. सोपा आहे. क्वेश्चन वाचता वाचता डायग्राम बनवा, इझी आहे. काय सांगितलं, पर्सन इज स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 80 मीटर. या चर्च पासून 80 मीटर डिस्टन्स वरती हा कोणतरी इथे उभा आहे आणि इथून तो चर्चच्या टॉपकडे अँगल ऑफ इलेव्हेशन कितीने बघतोय, तो 45 डिग्री मध्ये बघतोय. तर या चर्चची हाईट काय असेल, मी या ट्रायंगलला नाव देते ए, बी आणि सी. माझ्याकडे हे डिस्टन्स आहे 80 मीटर आणि हा अँगल पण दिलेला आहे. करेक्ट. मग असा मला ट्रिग्नोमेट्रिक रेशो सांगा ज्याच्यामध्ये ही साइड, आता ही साइड काय आहे, अपोजिट साइड, आणि ही काय आहे, ऍडजस्टंट साइड. मग हे कोणाकडे असतं, टॅन थिटा. टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड डिवायडेड बाय ऍडजस्टंट साइड. अपोजिट साइड काय आहे इथे, ए बी, आणि ऍडजस्टंट साइड काय आहे, बी सी, ज्याची व्हॅल्यू आहे 80. आणि थिटा किती दिलेला आहे, 45. करेक्ट. नाउ टेल मी द व्हॅल्यू ऑफ टॅन 45. व्हॅल्यू ऑफ टॅन 45 इट इज अ 1/2 और 1/√2. ठीक आहे, कन्फ्युजन आहे. पटकन काय करायचं, 0 1 2 3 आणि 4 डिवायडेड बाय 4 डिवायडेड बाय 4 डिवायडेड बाय 4 डिवायडेड बाय 4 डिवायडेड, त्यानंतर स्क्वेअर रूट. करेक्ट. मग काय येईल, हे 0 1/2 1/√2. हा कोण झाला, साइन थिटा झाला. साइन थिटा, साइन 45 किती झाला तुमचा, 1/√2. त्यानंतर कॉस 45 पण सेमच येतो, 1/√2. कारण का, हे आपण ऍज इट इज उलट लिहितो. करेक्ट. 0 1/2 1/√2. हे काय करते, हे जर कळत नसेल तर याच्या आधीचा व्हिडिओ जाऊन बघा, मी हे अँगल्स कसे लक्षात ठेवायचे. माझं पण आता इथं कन्फ्युजन झालं, टॅन 45 1/2 आहे का 1/√2 आहे की 1 आहे. ठीक आहे, हे कन्फ्युजन झाल्यानंतर पटकन हा टेबल बनवता आला पाहिजे. कॉस 45 पण आला 1/√2. मग टॅन 45 काय आहे, साइन डिवायडेड बाय कॉस, या दोघांचं रेशो, म्हणजेच काय येईल, 1. तर टॅन 45 झाला तुमचा 1. 1 इज इक्वल टू ए बी डिवायडेड बाय 80. म्हणजेच ए बी काय आला, 80 इंटू 1 दॅट इज 80 मीटर. ही झाली तुमची हाईट ऑफ द चर्च. असाच प्रश्न त्यांनी परत विचारलाय, फक्त चर्चच्या ऐवजी टेम्पल दिले आणि हे डिस्टन्स किती दिलंय, 50 मीटर दिले. तर अशा पद्धतीचे पण प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. काय दिलं आहे बघा, कुठला रेशो आहे, तुम्हाला माहिती आहे, अपोजिट साइड, ऍडजस्टंट साइड आणि हायपोटेन्यूज. यातलं काय दिलं आहे, काय शोधायचंय, याच्यानुसार साइन घ्यायचा, कॉस घ्यायचा का टॅन घ्यायचं ते ठरवा. जर समजा हा 80 असाच दिला असता आणि जर ही साइड दिली असती,
हायपोटेन्यूज दिला असता तर मी काय घेतलं असतं, कॉस घेतलं असतं. कॉस म्हणजे काय, ऍडजस्टंट डिवायडेड बाय हायपोटेन्यूज. तर हे जजमेंट तिथं तुम्हाला जमलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रूव्ह दॅट स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा. आता हा सेम क्वेश्चन त्यांनी 3 मार्कांसाठी पण विचारलाय. तर दॅट डिपेंड्स, ते 2 मार्काला विचारतात की 3 मार्काला. प्रूव्ह दॅटच्या क्वेश्चन मध्ये काय करायचंय, आपल्याला काय आहे, ही LHS आहे, ही RHS आहे. करेक्ट. ऑलवेज स्टार्ट विथ LHS. नेहमी LHS पासून सुरुवात करा. तर मग इथं LHS काय आहे, LHS इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन थिटा डिवायडेड बाय 1 प्लस साइन थिटा. ज्यावेळी 1 मायनस समथिंग असतं, 1 मायनस एक साइन असू देत, सेक असू देत, कॉस असू देत, तिथं रॅशनलायझेशन करायचं आपल्याला. रॅशनलायझेशन म्हणजे काय, स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन थिटा डिवायडेड बाय 1 प्लस साइन थिटा. आता डिव्हिजन मध्ये काय आहे, 1 प्लस साइन थिटा. मग आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे, 1 मायनस, त्याच्या अपोजिट 1 मायनस साइन थिटा. मग डिनॉमिनेटर मध्ये 1 मायनस साइन थिटानी मल्टिप्लाय केलं. हे बॅलन्स करण्यासाठी परत न्यूमरेटर्स मध्ये सुद्धा सेम नंबरनी किंवा आयडेंटिटीनी मल्टिप्लाय करायचंय 1 मायनस साइन थिटा. नाव सॉल्व दिस. 1 मायनस साइन थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा म्हणजे काय, एक्स इंटू एक्स काय असतो, एक्स स्क्वेअर. म्हणजेच काय येईल, हे स्क्वेअर रूट ऑफ न्यूमरेटर काय येईल, 1 मायनस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय, हे खालती काय आहे, a प्लस बी इंटू a मायनस बी, अल्जेब्रिक आयडेंटिटी a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजेच काय येईल, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. आता याचा स्क्वेअर रूट घ्या, 1 मायनस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच काय येईल, 1 मायनस साइन थिटा. आणि स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. आता 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय असतो, कॉस स्क्वेअर थिटा. करेक्ट. आता या दोघांचा स्क्वेअर रूट घ्या, 1 मायनस साइन थिटा स्क्वेअर रूट ऑफ कॉस स्क्वेअर थिटा कॉस थिटा. आता सेपरेट करा डिनॉमिनेटर, 1 अपॉन कॉस थिटा मायनस साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. 1 अपॉन कॉस थिटा सेक थिटा मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा टॅन थिटा इज इक्वल टू, आहे का ही RHS, येस, LHS इज इक्वल टू RHS, हेन्स दॅट्स इट. तर सगळे प्रश्न हे अशाच प्रकारचे असतात. याच्यामध्ये तुम्हाला फक्त रॅशनलायझेशन करून आहे या आयडेंटिटीज व्यवस्थित लिहिता आले पाहिजेत. याच्यासाठी सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज व्यवस्थित माहित असले पाहिजेत. ऑलराईट. तर हे होते सगळे 2 मार्कांचे सगळ्या प्रकारचे प्रश्न आपण याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. आता बघूयात आपण 3 मार्कांचे प्रश्न.